पाणी जरी खराब झालं असलं तरी पिल्या काय म्हणतोय ते ऐका. वाव, कसली भारी मासे आहेत. पिल्याचं असं बोलणं ऐकून मी ॲक्वेरियम साफ करायला घेतला. गप्पी फ्राईज मी सेपरेट करणार होतो, पण त्यांची साईज खूप मोठी झाल्यामुळे त्यांना आता कोणताही धोका नाहीये. त्यामुळे आपण याच ॲक्वेरियममध्ये सगळ्या गप्पीजच्या फॅमिलीला ठेवणार आहोत. त्यासाठी मी ॲक्वेरियम मधले सगळे प्लांट्स वगैरे काढून घेतले. प्लांट्स थोडे खराब झाले होते, त्याच्यामुळे वॉश करून आपण पॉन्डमध्ये सोडले. त्यानंतर मी दादूला गप्पीजचे फ्राईज बाजूला करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. मोठ्या गप्पीजसाठी मी हे भांडं घेतलंय, त्याचं कॉन्ट्रॅक्ट मी या दोघांना दिलं. गप्पी फ्राईजचं कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाल्यानंतर मोठ्या अडल्ट गप्पीजचं कॉन्ट्रॅक्ट मी दादूकडेच दिलं होतं. ॲक्वेरियम मधले पाणी काढण्यासाठी मी पिल्याला पाईप आणायला सांगितली, पण पिल्याने शूज पण बाजूला काढले. दादूने पाईपने पाणी बाजूला केल्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की आता नवीन काहीतरी सेटअप मध्ये करा. त्यामुळे मी ॲक्वेरियम मधले मोठे मोठे दगड बाहेर काढायला सुरुवात केली, कारण काहीतरी वेगळीच आयडिया माझ्या डोक्यात होती. या नारळाच्या कवटीपासून मला ॲक्वेरियम मध्ये काहीतरी डेकोरेट करायचं होतं. इंटेरियर डिझाईनचं सॅम्पल मॉडेल मी स्वतःच तयार केलं आणि त्याच्यानंतर ॲक्वेरियम मी आतून व्यवस्थित कापडाने पुसून घेतलं. आणि हेच ते प्लांट ॲक्वेरियम टँक मध्ये कसे दिसेल हे पाहण्यासाठी तुमच्यासारखाच मी सुद्धा एक्साइटेड आहे. त्याचबरोबर हे सुद्धा छोटे प्लांट आपण ॲक्वेरियम मध्ये सेट करणार आहोत. यावेळी टँक क्लीन करायला खूप वेळ लागला होता आणि भरपूर दिवस गेले होते, त्याच्यामुळे पाणी भरपूर खराब झालं होतं. हे कॉमन फ्रेश वॉटर ॲक्वेटिक प्लांट आहे, ज्याचं नाव आहे लिम्नोफिला सॅसिलोफ्लोरा. या नारळाच्या कवटीमुळे आपल्या फिशेसला नवीन काहीतरी बघायला भेटणार होतं. आता यामध्ये पाण्याची गरज होती, कारण मासे हे पाण्यातच राहतात, ते बाहेर येऊ शकत नाहीत. बाहेर आले तर पडतात. माणसांपेक्षा माझं जास्त प्रेम प्राण्यांवर आहे, त्यामुळे माशांसाठी मी इथे पाणी भरून ठेवले होते. तेच पाणी आता ॲक्वेरियम मध्ये ऍड करायचे होते. त्यासाठी मी पाईप वगैरे लावून घेतली आणि दादूने ते पाणी व्यवस्थित ॲक्वेरियम मध्ये सोडले. ॲक्वेरियम मध्ये पाणी भरल्यानंतर मी माणसांना सोडू शकत नाही, म्हणून माशांना ॲक्वेरियम मध्ये सोडले. माझी अपेक्षा आहे की माशांना हा सेटअप खूप आवडला असेल. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर हा सेटअप कसा झालाय हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मी दादूला हे छोटे छोटे गप्पी फ्राईज सुद्धा याच्यामध्ये ऍड करायला सांगितले, कारण आता ते साईजने पण मोठे झाले होते आणि गप्पीज त्यांना खाऊ शकत नाहीये, तर ते आता सेफ आहेत आणि त्यांची फॅमिली एकत्र व्यवस्थित सुखाने इथे राहू शकते. या माशांसारखे तुम्ही आणि तुमची फॅमिली सुद्धा आनंदी राहावी, सुखी राहावी, यासाठी तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सेटअप आवडला असेल तर फॉलो करा आणि नसेल आवडला तरी पण फॉलो करा, कारण मी नक्कीच तुमच्या आवडीचा सेटअप बनवेल. तर मला कमेंट मध्ये सांगा कसा सेटअप तुम्हाला पाहिजे. तुम्हाला जसा सेटअप पाहिजे तसा आपण बनवूया, पण माझे 1 लाख फॉलोवर झाल्यानंतर तुम्ही मला फॉलो करा किंवा फॉलोच करा, कारण फॉलो केलं तरच तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल. तसेच ऍक्टिव्ह फॉलोवर्सला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस, तेही फ्री मध्ये. फॉलो मी.